गट्टू चिंकी इन IPL. गट्टू आणि चिंकीला खेळायला आणि बागडायला खूप जास्त आवडायचं. दोघांमध्ये गट्टूला जेवढं क्रिकेट पसंत होतं तेवढं चिंकीला नव्हतं. आणि या दिवसात पूर्ण भारतात IPLचा माहोल होता. तेव्हा गट्टू चिंकीची सोसायटी ही IPL एन्जॉय करत होती. आई, मी क्रिकेट खेळायला चाललोय. अरे गट्टू, चिंकीलाही तुझ्या सोबत घेऊन जा. आई, तिला क्रिकेट खेळायला पण येत नाही. ती काय करणार येऊन? अरे नाहीतर तिला शिकवा किंवा अंपायर करा. नको नको आई, राहू दे, मला नाही खेळायचं. गट्टूला मात्र जिकडे तिकडे फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच दिसत होतं. वर्गातही सगळी मुलं क्रिकेटच्याच धुंदीत होते. चिंकी तर त्यांचा विकेट, रन, कॅच, आउट यांच्या गप्पा ऐकत होती. अरे धोनीने काय 6 मारला होता माहितीये ना? अरे भावा, सगळ्यात भारी प्लेयर तर तोच आहे. पण सगळ्यात जास्त रन तर विराट कोहलीचेच असतात रे. माझ्या बाबांसोबत मी पण कधी कधी क्रिकेट बघते. मला सुद्धा सगळ्यात जास्त विराट कोहलीच आवडतो. एवढ्यात चिडूनच चिंकी सरांकडे कंप्लेंट करून टाकते, ज्याचा वेगळाच परिणाम होऊन जातो. सर बघा ना, गट्टू, निलेश, भूषण सगळे जण खूप गोंधळ करतायत. काय चालू आहे तिकडे? गट्टू उभा राहा, हे गणिताचं उदाहरण सोडव बघू. सरांनी ब्लॅकबोर्डवर 4x9 हे गणित लिहिलं आणि गट्टूला उत्तर द्यायला सांगितलं. सांग पटकन गट्टू बेटा. सर मी सांगू? गट्टूला नाही येणार. त्याला फक्त क्रिकेट बद्दल विचारा, तेच येईल त्याला. गट्टूने लगेच नंबर आउट केले आणि आन्सर सांगितलं. सर 36 रन्स. आणि सगळ्या क्लास सोबतच सर सुद्धा हसायला लागले. संध्याकाळी सोसायटीतली सगळी मुलं ग्राउंड मध्ये होती तेव्हा गप्पाही IPLच्याच सुरू होत्या. क्रिकेटच्या गप्पा सुरू आहेत आणि तिथे गट्टू नाही असं होऊच शकत नाही. पण गट्टूच्या सोबत चिंकीलाही आईने खेळायला पाठवलं होतं. गट्टू यार, केवढा वेळ लावतोस यायला? संध्याकाळ होते तेव्हा आपला खेळ नेहमी अर्धवट राहतो. निलेश बरोबर बोलतोय गट्टू. आणि तसंही थोड्या वेळाने IPL मॅच सुरू होणार आहे. आपल्याला लवकर निघायला हवं. परत एकदा IPLचं नाव ऐकून चिंकीला मात्र राग आला आणि ती ओरडली, हे काय सारखं IPL करत असता तुम्ही? अजूनही बरेच टॉपिक्स आहेत बोलायला. अगं चिंकी, IPLचा नवीन सीझन सुरू झालाय म्हणून सगळेजण त्याच विषयी बोलतात. मला तरी तुझा हा IPL करता जोश चांगला नाही वाटत. अगदी वेस्ट ऑफ टाइम आहे. सगळ्यांना वाईट वाटतं. कोणी तर चिंकीकडे लक्षही देत नाही. पण चिंकी बोलतच सुटते. हे बघ चिंकी, तुला IPL पसंत नाही, मग आम्ही का आमचं बोलणं बंद करायचं? पण इतरही अनेक खेळ आहेत. तुला माहिती नाही, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, क्रिकेट नाही. पण आम्हाला तर क्रिकेट आवडतं. चिंकी रागावून तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं गार्डन मध्ये खेळायला येतात आणि खेळ सुरू असतानाच गट्टूला एक जबरदस्त आयडिया येते. ऐका 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 सगळे, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सगळे खूप एन्जॉय करूयात. काय आयडिया गट्टू? हो गट्टू, लवकर सांग कसली आयडिया? माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आलाय. अरे मग सांग ना लवकर. गट्टू सोबत IPLची मॅच बघण्याचा प्लॅन सांगतो. संडेला आपल्या सगळ्यांच्या फेवरेट टीमची मॅच आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मॅच बघितली तर खूप मजा येईल. परत तेच IPL, मला नाही यायचं बघायला. आणि चिंकी तिथून निघून जाते. अगं चिंकी, थांब तरी. हा अगं ऐक तर. मी नाही थांबणार. चिंकीच्या जाण्यानंतरही सगळी मुलं डिस्कस करतात. तू सांग गट्टू, कशी असेल प्लॅनिंग? हो संडेला आपण सगळे माझ्या घरी एकत्र जमूयात आणि IPLची मॅच पाहूयात. पण गट्टू, तुझी आई तयार होईल का? अरे ती स्वतःच क्रिकेट खूपदा पाहते. पण तू एकदा त्यांची परमिशन घे, ठीक आहे? हो ठीक आहे. गट्टू घरी येतो तेव्हा पाहतो की चिंकी रागावलेली आहे. तो अगोदर तिला मनवतो. चिंकी माझी लाडकी बहीण, काय काम आहे? अगं आपण सगळे मिळून IPLची मॅच बघूयात ना. तो मला वेस्ट ऑफ टाइम वाटतो. चिंकी, आपल्याला आपल्या भारतीय प्लेयर्सला सपोर्ट आणि चिअर्स करायला हवं ना. हा हे तर बरोबर आहे. म्हणून आज आपण सगळ्यांनी मॅच बघितली तर त्यांना सपोर्टही होईल आणि मजा पण येईल. कसं तरी करून चिंकी तयार होते आणि मग ती आईला विचारायला सांगते. ठीक आहे,
आपण सोबत एन्जॉय करू. पण तू एकदा आईला विचारून घे. आई स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात गट्टू धावत धावत तिथे जाऊन पोहोचतो. आई आई काय गट्टू बोल. आई परवा संडेला आम्हाला सगळ्यांना IPL मॅच घरी पाहायची आहे. अरे यात विचारायचंय काय, नक्की बघा. गट्टू खुश होऊन जातो. ये थँक्यू आई. गट्टू आणि आईच्या गप्पा बाबा ऐकतात. ते विचार करतात, अच्छा तर असं होय. गट्टू दुसऱ्या दिवशी ग्राउंड मध्ये सगळ्यांना प्लॅन समजावतो. ऐका मित्रांनो, आई तयार झालीये. उद्या संध्याकाळी आपण आपल्या फेवरेट टीमची मॅच सोबत बघू. तर मग आम्ही सगळे तयारी सुरू करतो. हो मी घरून सगळ्यांसाठी पॉपकॉर्न घेऊन येतो आणि मी बाबांच्या दुकानातून कोल्ड ड्रिंक्स घेऊन येतो. तर मित्रांनो, भेटूयात उद्या आमच्या घरी. दुसऱ्या दिवशी सगळे चिंकी आणि गट्टूच्या घरी एकत्र जमतात. पण जसा गट्टू टीव्ही ऑन करतो तेव्हा कळतं की कनेक्शनच गायब आहे. हे काय गट्टू, कनेक्शन तर गायब आहे. माझ्याही घरी हीच अडचण होती, कनेक्शनच नव्हतं. सोसायटीत सगळ्यांच्या घराचं कनेक्शन गायब झालेलं असतं. आता कशी मॅच बघायची? 1 तासात तर मॅच सुरू होईल. तेवढ्यात अचानक तिथे गट्टूचे बाबा येतात. बाबा बघा ना, कनेक्शनच नाहीये. आम्हाला मॅच बघायची आहे. अरे मग टीव्हीवर का बघायची आहे मॅच? आपण सरळ स्टेडियमवरच जाऊ. बाबा सगळ्यांसाठी आणलेले मॅचचे तिकीट्स दाखवतात. सगळेजण खुश होतात. वा बाबा, थँक्यू सो मच. ये चला चला लवकर चला, नाहीतर मॅच सुरू होईल. इकडे सगळे जसे स्टेडियमला पोहोचतात, इकडे सोसायटीतलं टीव्ही कनेक्शन परत सुरू होतं आणि आई, गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांना टीव्हीवर बघते. सगळी मुलं त्या रोमांचक IPL मॅचचा आनंद घेतात, ज्याची चर्चा मग नंतर अनेक आठवडे चालतच राहते. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.